आता बातमी नवी मुंबईतली आहे। तुकाराम मुंडे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला काल आणि नवी मुंबईतले हे आयुक्त तरी देखील आज सकाळी कामावर हजर झालेत। त्यामुळे अविश्वास प्रस्तावानंतर देखील मुंडे यांची कामाची धडाडी पाहायला मिळते। काल भाजप वगळता सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्त तुकाराम मुंडेंवर अविश्वास प्रस्ताव मंजूर केला आणि आता आज त्यांनी माझाशी एक्सक्लुसिव्ह बातचीत केलेली आहे। मी आजवर प्रत्येकाशी सहकार्याने वागलोय, मात्र माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्यात आले असं देखील तुकाराम मुंडे यांनी आज एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय। आणि काल अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आज सकाळपासून पुन्हा एकदा तुकाराम मुंडेंनी आपलं काम सुरू केलेलं आहे आणि त्याच वेळी त्यांनी संवाद साधलेला आहे। आमचे प्रतिनिधी मिलिंद भागवत यांनी त्यांच्याशी एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आहे, बघूया। बहुमतानं अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यानंतर सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे आज सकाळी पुन्हा एकदा 9 वाजता आपल्या कार्यालयात दाखल झाले आणि जे काही नैमित्तिक कामं होती ती पुन्हा त्याच उत्साहाने आणि त्याच पद्धतीनं सुरू झालेत। मुंडेजी, एवढ्या बहुसंख्येनं तुमच्या विरोधात प्रस्ताव पारित झाला, आता नेमकं काय करणार आहात तुम्ही? नाही, मुळामध्ये मी कमिशनर म्हणून आजही कार्यरत आहे। जोपर्यंत माझी शासन बदली करत नाही तोपर्यंत मी त्या पदावर राहील आणि जोपर्यंत त्या पदावर असेल तोपर्यंत मला कमिशनरचे जे काही काम आहे ते मी करत राहील। ते कायद्यानुसार आहे, ते मी करत राहणार आहे। जसा दैनंदिन अगोदरही चालू होता तसाच आताही चालू राहणार आहे। मुंडे साहेब, तुमच्या विरोधात नगरसेवकांचा जो मुख्य आक्षेप आहे, एक म्हणजे तुम्ही त्यांना अजिबात वेळ देत नाही आणि दुसरं म्हणजे नगरसेवकांना मान सन्मान देत नाही, तर असं का आहे? मला वाटतं हे फॅक्च्युअली रॉंग आहे। एक तर मान सन्मानाच्या बाबतीत आणि वेळेच्या बाबतीत आपल्याला फॅक्च्युअल पोझिशन माहीत असणं आवश्यक आहे असं मला वाटतं। याच्यामध्ये ज्यावेळेस मी स्टार्टिंगला आलो त्यावेळेस मी असा कार्यक्रम चालू केला की 4 ते 5 या वेळेस कुणालाही मला भेटता येईल, मग ते सामान्य नागरिक असोत, सन्मान्य नगरसेवक असोत किंवा इतर कुणी असोत। आणि अशा अनेक नगरसेवकांना मी भेटलेलो आहे जे आलेले आहेत 4 ते 5 वेळेत आलेले आहेत, त्याच्या व्यतिरिक्त वेळेत आलेले आहेत, त्यांना भेटलो, त्यांच्या समस्या ऐकलेल्या आहेत। म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर उपमहापौर यांना मी 2 वेळेस व्यक्तीच्या याच चेंबरमध्ये भेटलेलो आहे। उपमहापौरसोबत त्यांच्या सर्व नगरसेवक 8-9 जे आहेत त्यांच्याबरोबर 1 तास चर्चा, 1-1.5 तास चर्चा केलेली आहे। लीडर ऑफ ऑपोजिशन आहेत त्यांचे नगरसेवक यांच्यावर 3-4 वेळेस चर्चा झालेली आहे, ह्या चेंबरमध्ये झालेल्या आहेत। इंडिव्हिज्युअल नगरसेवक सुद्धा खूप वेळ झालेले आहेत, त्यांना पण बोलणं आपण चर्चा केलेली आहे, त्यांचे प्रश्न समजून घेतलेले आहेत। हे सर्व होत असताना त्यांची परत मागणी होती की 4 ते 5 यावेळेस ज्यावेळेस नागरिक येतात त्यांच्यामुळे आम्हाला आमचे प्रश्न मांडणं शक्य होत नाही, आम्हाला जास्त वेळ लागतो। म्हणून मी जवळजवळ 2-2.5 महिन्यापूर्वीच एक विशिष्ट वेळ दर बुधवारी संध्याकाळी 5 ते 6, कारण त्या दिवशी स्टँडिंग असते, दिलेला आहे की 1 तासामध्ये स्पेसिफिक कोणताही नगरसेवक जे असतील त्यांनी यावं, त्यांचे प्रश्न मांडावेत। स्पेसिफिक वेळ आहे, विदाऊट अपॉइंटमेंटचा हा विषय आहे। परंतु माझ्या 2-2.5 महिन्याच्या कालावधीत 5 ते 6 या वेळेत कोणताही नगरसेवक त्यावेळेत मला आलेले दिसलेले नाही आहेत, पण तो स्पेसिफिक वेळ आहे। याच्या व्यतिरिक्त केव्हा जेव्हा पाहिजे त्यावेळेस वेळ मागून द्यावा, वेळ मागितला तर मी देतो। फक्त असं असतं की वेळ मागितली मला आत्ताच पाहिजे, याच दिवशी पाहिजे, कदाचित त्यावेळेस माझ्या काही मीटिंग्स असतील, काही कुठेतरी कार्यक्रम असतील, काम असेल तर त्याला मी प्रायोरिटी देतो, नसेल तर डेफिनेटली वेळ देतो। हे असं म्हणणं त्याच्यामुळं की त्यांना वेळ देत नाही, सन्मानाची मागणी देत नाही, हे फॅक्च्युअल नाहीये, हे फक्त त्याचं एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगत आहे। पण नगरसेवकांचं असंही म्हणणं आहे की तुम्ही लोकप्रतिनिधी ते असताना सुद्धा त्यांच्याशी एक होरपणे वागता किंवा त्यांना अर्धा तास बसवून ठेवता। आता मुळामध्ये कुणालाही मी अर्धा तास बसून ठेवलेला नाही, हा एक मुद्दा। म्हणजे पाठीमागच्या एका जीपीमध्ये असं सांगण्यात आलं होतं की महिला नगरसेवक आलेल्या होत्या, त्यांना मी म्हणजे त्यांनीच हा प्रश्न विचारला होता की दुसऱ्या दिवशी जीबी ज्या दिवशी झाली त्या दिवशी त्यांनी सांगितले काल मी 3 तास बसलेले आहे कमिशनरच्या चेंबरच्या समोर आणि मला त्यांनी भेटायला वेळ दिला नाही। त्यावेळेस मी असं त्यांना उत्तर दिलं होतं की आणि आम्हाला सांगितलं पण नाहीये, तर मी हे फॅक्च्युअली म्हणलं आपल्याकडं रेकॉर्ड आहे। माझे इथले PA कर्मचारी आहेत त्यांनी सांगितलं होतं कमिशनर इथं नाही आहेत, त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस येताल त्यावेळेस आपण कमिशनर इथं त्यावेळेस येऊन भेटा। त्याच्यामध्ये 3 तास एक तर वेळ काढलेला नाही, 1.5 तास किंवा अर्धा तास पण नाही। ज्यावेळेस त्यानंतर आल्या त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की उपमहापौर महोदय हे माझ्यावर चर्चा करत होते, जवळजवळ 2 तास चर्चा चाललेली होती ती। म्हणून त्यांना ते 5 ते 6च्या किंवा नंतरच्या म्हणजे ज्यावेळेस मी मंत्रालयात गेलो तर मंत्रालयातून वापस येऊन मी काम करत होतो त्यावेळेस ते आले होते आणि त्यांना पण अगोदर वेळ दिलेला होता। म्हणजे एका वेळेस उपमहापौरावर चर्चा करत असताना सन्माननीय नगरसेवक येतात, त्यांना माझे अधिकारी कर्मचारी सांगतात की एकतर कमिशनर नाही आहेत आणि जर असतील तर तिथे चर्चा चालू आहे। त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की बराच वेळ चर्चा चालेल, त्याच्यामध्ये ते थांबले असतील तर त्यांना थांबवलं म्हणायचं का, हा एक इश्यू आहे। आणि
मग हे ज्यावेळेस बोललो त्यावेळेस त्या अनुत्तरित झाल्या. मग नंतर मला बाकीच्या सरांनी सांगितलं की आम्हाला माहिती चुकीची दिली होती, आम्ही असं बोलायला नको पाहिजे होतं. म्हणजे काहीतरी सुपरफिशियल माहितीवर बोलायचं, अर्धवट माहितीवर बोलायचं हे संयुक्तिक नाहीये. त्याच्यामुळे मला कुणाला अर्धा तास 15 मिनिटं वेटिंग ठेवण्याचं काही कारण नाही आहे. हां, पण तुमची वेळ दिलेली नसेल, माझी मीटिंग चालू असेल, मीटिंग चालू असताना तुम्हाला जर अपेक्षा असेल की मीटिंगमध्येच आपल्याला बोलावं, ते मला वाटतं की ते बरोबर नाहीये. कारण माझ्या कामात व्यस्त असेल तर काम करण्यापेक्षा काम करत नसताना विनाकारण बसलो आणि बाहेर आपल्याला वेटिंग ठेवलंय, हे असं कदापि झालेलं नाही आणि ते होणार पण नाही. तुम्ही असं म्हणताय की तुम्ही नियमानुसार काम करता, सगळ्यांना वेळ देता, पण मग असं नेमकं का होतं की नगरसेवकांचा एवढा राग आहे तुमच्याबद्दल? कदाचित असं आहे की तुम्ही त्यांचा भ्रष्टाचाराची प्रकरणं सगळी बाहेर काढली म्हणून त्यांचा राग आहे तुमच्यावर? आता ते मला नाही सांगता येणार, कारण त्यांचा राग कशासाठी आहे. पण फॅक्च्युअली काल सुद्धा आपल्या जीबीमध्ये ज्या गोष्टीवरती चर्चा झाली त्यावेळेस मी म्हटलं होतं की महापौर महोदयांना की मला बोलायचं आहे याच्यावरती, मला वेळ द्या. त्यांनी मला वेळ दिला नाही, कारण ज्या ज्या काही त्यांनी 10-12 मुद्दे त्यांनी काढले होते त्या प्रत्येक मुद्द्यावर फॅक्च्युअली त्यांना माझं म्हणणं मांडायचं होतं, जेणेकरून समोरासमोर माहिती आली असती की काय परिस्थिती आहे. आणि म्हणून त्यांनी म्हणून दिलं नाही, म्हणून मला त्या गोष्टी बोलता आल्या नाहीत. परंतु त्यांचा राग कशामुळे आहे हे जर मला कळलं तर तोही प्रश्न मी सोडवेल. पाण्याचे मीटर्स किंवा अन्य लायसन्स ऑनलाईन करणं किंवा अनधिकृत बांधकामांवरची कारवाई हीच तुम्हाला त्रासदायक ठरते नवी मुंबईमध्ये तुमच्या सगळ्या कारकिर्दीत? मला वाटतं की हे जे रिफॉर्म्स आहेत हे मॅन्डेटरी रिफॉर्म्स आहेत. ज्यावेळेस आपण गव्हर्नन्स करतो, एखादं प्रशासन चालवतो, त्यावेळेस अपेक्षित असं असतं की याच्यामधून कमीत कमी त्रास होता नागरिकांना त्या सुविधा देण्यात याव्यात, हे त्याच्यापासून अपेक्षित असतं. आणि त्या दृष्टिकोनातून माझी वाटचाल चाललेली आहे. आता इथलं उदाहरण घ्यायचं जातं की जे आपले कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट्स असतात त्यांना आपण लायसन्स देतो, स्टोरेज लायसन्स. आता माझ्या रेकॉर्डनुसार जवळजवळ 40,000च्या आसपास इथं कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट आहे. तर लायसन्स मात्र मी आलो त्यावेळेस कुणालाच नव्हते. आता मी ते चालू केलेले आहेत. मग दुसरा मुद्दा आला की याच्यासाठी खूप त्रास होतो, याच्यामध्ये कोणते अधिकारी पैसे घेतात, एजंट पैसे घेतात वगैरे वगैरे वगैरे. मग त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण प्रोसेस इंजिनिअरिंग केलं आणि आजच्या डेटला आपल्या महापालिकेमध्ये लायसन्स हे ऑनलाईन होतंय. जे की कोणत्याही मला माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये कोणत्याही महानगरपालिकेत ती ऑनलाईन लायसन्स देणारी अशी व्यवस्था नाही आहे, ती आम्ही चालू केलेली आहे. आणि याच्यासाठी लागणारे एनओसी इंटरनल जे आहे ते आम्ही स्वतः घेतो, त्या कन्सर्न नागरिकांना मी सांगत नाही. पण एका बाजूला गव्हर्नन्समध्ये इम्प्रूव्ह करत आहोत, तर ट्रान्सपरन्सी आणत आहोत. अशाच प्रकारचं ते एएमआर असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, हे जे रिफॉर्म्स आपल्याला शहराला पुढे न्यायचे असेल आणि खरोखर 21व्या शतकाला शहर म्हणायचं असेल तर ते अपेक्षित आहे. ते जर मी करत असेल तर त्याच्यात काही वावग आहे असं मला. पण मग पाण्याच्या मीटरमुळे आग लागली तुम्ही लोकप्रतिनिधी आणि तुमच्या? नाही, तो एक त्यांचा एक विषय आहे की पाण्याचं एएमआर जे आहे ते आम्हाला न विचारता केलं असं त्यांचं म्हणणं आहे. आता मुळात हा एएमआरचा इश्यू 24/7चा वॉटर सप्लायचा प्रोजेक्ट हा JNNURM अंतर्गत 2008 पासून घेतलेला होता. तो 230 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये मीटर पुरवण असेल, पाणी पुरवठ्याच्या लाईन्स असतील, सप्लिमेंटरी लाईन्स असतील, हे त्याच्यामध्ये गेले. त्याचा एक भाग 15 मिलीमीटर खालच्या सर्व जे कनेक्शन्स आहेत त्यांना JNNURM आणि आपली जी काही फंडिंग आहे याच्या 230 कोटीच्या प्रोजेक्टमध्ये मीटर प्रोव्हाइड आपण केलेले आहेत. ते मीटर प्रोव्हाइड करताना आपण AMR प्रोव्हाइड केलेत, म्हणजे ऑटोमॅटिक मीटर्स घेतलेत. त्याचा एवढाच अभिप्राय होतो की तुम्हाला रिडिंग घेताना ऑटोमॅटिक राहावे, मॅन्युअल इंटरेशन त्याच्यात राहू नये, जेणेकरून करेक्ट रिडिंग भेटेल. आपण जे पाणी देतोय ते पाणी लोकांपर्यंत किती पोहोचतं, म्हणजे आपल्याला त्याच्यातून कळेल की त्याच्यामधून काय करायचं पुढे. ज्यावेळेस मी हे सगळा आढावा घेतला त्याच JNNURMच्या 2009-10 आपला जो JBचा जो ठराव आहे त्याच्यामध्ये स्पष्ट केले की जे काही रिफॉर्म्स आहेत आम्ही करूयात आणि 2012 पर्यंत असे निर्देश आहेत की ऍटलिस्ट O&M कॉस्ट म्हणजे ऑपरेशन अँड मेंटेनन्स जी कॉस्ट आहे पाणी पुरवठा तेवढी तरी रिकव्हर व्हायला पाहिजे असे त्याचे निर्देश आहेत. आज आपण 2016 वर्षात आहोत. 15 मिलीमीटरचे वर्षेस म्हणजे 20 मिलीमीटरपेक्षा जास्त व्यासाच्या पाईपलाईनना अजूनही AMR नाही आहे. म्हणून मी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सांगितलं की बाबा हे जे वरचे आहेत त्यांनी AMR लावावेत आणि हे त्यांच्या स्वतःच्या खर्चातून लावावेत. याच्यामध्ये पॉलिसी डिसिजनचा इश्यू येत नाही, कारण ऑलरेडी पॉलिसी डिसिजन याच्यावरती झालेला आहे, जे आता मी तुम्हाला नमूद केलं. आणि याच्यामध्ये आपले ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस काही नाही आहेत, त्याच्यामुळे हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन झाला आणि ते इम्प्लिमेंट करा म्हणून सांगितलं. तर याच्यावरती एवढा गदारोळ होण्याची काही आवश्यकताच नाही आहे. याच्यावरती डिबेट पण झालेला आहे. हे मी अनेक वेळेस महापौराबद्दल बोललेलो आहे, महापौर महोदयांना बोललोय, उपमहापौरांना बोललेलो आहे. जे काही प्रश्न झाले त्याच्यावरती चर्चा झालेली आहे, या गोष्टी चर्चा झालेल्या आहे. आणि म्हणून रिफॉर्म जर करायचे नसतील तर प्रॉब्लेम येतील. याचा संबंध डायरेक्टली असा आहे की आपलं आजच्या डेटला म्हणजे 2016 या वर्षात गेल्या वर्षी आपलं UHP म्हणजे हेल्थनुसार पॉप्युलेशनचं सेन्सस दरवर्षी होत असतं, ते 14 लाखाच्या आसपास आहे. आपल्याकडे सर्वसाधारणपणे गेल्या 5 वर्षाची 7 वर्षाची जर हिस्ट्री काढली तर पाण्याचा वापर 400 MLD पर डे होतो. आणि हे 24/7 पाणी पुरवठ्याची जी योजना आपण JNNURM नंतर घेतली
हे 2041च्या पॉप्युलेशनला 29 लाखच्या पॉप्युलेशनला डिझाईन केलेलं 400 MLDचं पाणी पुरवठ्याची योजना आहे, जी की आपण आज 2015-2010 मध्ये 14 लाख लोकसंख्येलाच पाणी वापरत आहोत. मग याच्यावरती काही रॅशनलायझेशन नको? जी की पॉलिसी तुमची 2021च्या डिझाईन आहे आणि मग ते जर मी रिफॉर्म्स करणं मॅन्डेटरी असताना जे की तुम्ही कमिट केलेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला, आणि 2010चा महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे की ONMची कॉस्ट घ्यावे, ते झाले पाहिजेत. आणि याचा पर्पज असा आहे की टेलिस्कोपिक रेट करा. ते मान्य करण्यासाठी तुम्हाला AMR लावलं तर ऑटोमॅटिक रिडिंग किती आहे ते कळेल. आणि सर्वात महत्त्वाचं, आज जो 82 कोटीचं डिमांड आहे आणि 135 कोटी खर्च होतो, हा गॅप मला भरून काढावा लागेल. हे रिफॉर्म्स आणता असताना जर त्रास होत असेल तर रिफॉर्म्स करताना प्रश्न होईल, पण लॉंग टर्ममध्ये सिटीच्या दृष्टिकोनात महत्वाच्या आहेत, त्या आवश्यकता आहेत आणि ऑलरेडी जीबीने मान्य केलेले आहेत, ते इम्प्लिमेंट करत आहे. याच्यात काही वावगा आहे असं मला वाटत नाही. सर, आणखीन एक प्रश्न की तुम्ही जे इथले प्रकल्पग्रस्त आहेत किंवा जेव्हा इथे वर्षोनवर्ष पिढ्यानपिढ्या राहणार आहेत, अगदी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही त्यांच्या घरांवर सुद्धा कारवाई सुरू केली, मोर्चा निघाला. तुम्हाला असं नाही वाटत की ही कारवाई थोडीशी उशिरानं करायला हवी होती, त्यांना थोडासा वेळ द्यायला हवा होता? म्हणून जरी सर्वसामान्यांचं तुम्हाला समर्थन असलं तरी एक वर्ग असा आहे की जो म्हणतोय की नकोत आम्हाला तुकाराम मुंडे. नाही, मुळात मध्ये प्रकल्पग्रस्तांवरती आजच्या डेटला कोणतीही कारवाई नाही चालू आहे. म्हणजे आता मला माहित नाही आपल्याकडून कुठून इन्फॉर्मेशन भेटले. आता जी कारवाई चालू आहे ती फक्त आणि फक्त एक तर रस्त्यावर बसणारे फेरीवाले आहेत, ते ऑलरेडी आपण कारवाई अनेक दिवसापासून करत आहोत. नंबर 2, सध्या जी कारवाई चालू केलेली आहे पावसाळ्यानंतर म्हणजे ऑक्टोबरमध्ये, ती मुळामध्ये महानगरपालिकेच्या जाग्यावरती जे अनधिकृत बांधकाम झालेले आहेत, आय रिपीट, महानगरपालिकेच्या म्हणजे जसे की गार्डन्स असतील, प्लेग्राऊंड्स असतील, आमच्या ऑफिसेससाठी कार्यालय घेतलेले असतील जागा, त्या जागेवरती जे अनधिकृत बांधकाम झालेले त्यांच्यावरती आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये प्रकल्पग्रस्ताचा कुठे संबंध येत नाही. मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावरती असा अपप्रचार किंवा खोटी माहिती किंवा अर्धवट माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे, ती होणं योग्य नाहीये. मला हे दाखवून द्यावं ना की आता सध्या मी कोणत्याही प्रकल्पग्रस्ताच्या याच्यावरती कोणती कारवाई केलेली आहे, अशी झालेली नाहीये. इव्हन ज्यावेळेस पाठीमागं आंदोलन झालं होतं त्यावेळेस सुद्धा जे प्रकल्पग्रस्ताच्या गावठाणामध्ये कारवाई केली जात म्हणत होते, मुळात ज्या बिल्डिंग सध्या बांधकाम चालू आहेत विदाऊट परमिशन त्यांच्यावरतीच आपण कारवाई चालू केलेली होती. कोणत्याही प्रकल्पाच्या एक्झिस्टिंग वरती आपण स्ट्रक्चरला हात लावलेला नव्हता. त्याच्यामुळे हा मला वाटतं की अर्धवट इन्फॉर्मेशनवरती, मिस इन्फॉर्मेशनवरती असा परसेप्शन होतं, ते चुकीचं आहे. पूर्वी जे सत्तेत होते तर त्यावेळेला विरोधक असं म्हणत होते की सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला पाहिजे. आता तर तुम्ही भ्रष्टाचार बाहेर काढताय, महापालिकेच्या तिजोरीत भर घालताय, पण तरी सुद्धा सत्ताधारी आणि विरोधक सगळे तुमच्या विरोधात एकत्र आहेत. तुम्ही भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळे राजकारण्यांची युती झाली असं वाटतं? मुळामध्ये त्यांची युती का झाली हा पॉलिटिकल प्रश्न आहे. सो आय विल नॉट बी एबल टू कमेंट ऑन दॅट. इश्यू एवढा आहे की मी काम करत असताना एखाद्या गोष्टीमध्ये चूक झाली असेल तर ती मला चूक समोर आणावं लागेल, त्याच्यावर जे काही रेक्टिफाईंग मेजर्स ते घ्यावं लागेल, ते मी घेतो. माझं मुळातलं काम इथं सिव्हिक सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं, गव्हर्नन्स इम्प्रूव्ह करणं, शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचणं आणि शहराचा विकास कसा होईल हे बघणं आहे. त्या दृष्टिकोनातून जे मेजर्स घेणं अपेक्षित आहे ते मी घेत आहे. आणि हे करत असताना जर काही प्रकरणं बाहेर येत असतील तर दॅट आय कांट हेल्प. आलेलं प्रकरण मी दाबू शकत नाही, परंतु आकसबुद्धीनं जुने प्रकरणं काढणं असं मी कधीही केलेलं नाही. आतापर्यंत जेवढे प्रकरणं काही समोर आलेले आहेत ते फाईलच्या ओघातून डिसिजन घेताना आलेल्या प्रकरणामधले आहेत, आणि ती जर आली तर ती मी लॉजिकल कंक्लुजन येणं माझं कर्तव्य आहे, ते मी करत आहे. पण मग नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी काही तुमच्याशी आकसबुद्धीने वागतायत असं वाटतं तुम्हाला? आता हे मला माहित नाहीये ते आकसबुद्धीने वागताय की नाही, पण मी मात्र आकसबुद्धीने वागत नाही हे मी सांगू शकतो. आता ते कसे वागत असतील हा त्यांचा विश्वास शकतो, पण मी कुणाविरुद्धही, कोणत्याही नगरसेवकाविरुद्ध, कोणत्याही पदाधिकाऱ्याविरुद्ध किंवा कोणत्याही अधिकाऱ्याविरुद्ध मी आकसबुद्धीने वागत नाही आणि वागणार नाही, कारण तो माझा नेचर नाहीये आणि ते माझ्याकडून अपेक्षित पण नाहीये. 10 वर्षात 8 बदल्या, आता या प्रकारानंतर 10 वर्षात 10 बदल्या वगैरे असं झालं तर तुमची तयारी आहे? मुळात आम्ही ज्यावेळेस सर्व्हिसमध्ये येत असतो त्यावेळेस हा बदली आमचा पार्ट अँड पार्सल असतं. त्याच्यामुळं बदल्या किती होतात यावरती जास्त नाही विचार करता, फक्त बदल्या का होतात याचा विचार करून जर आपलं त्रुटी राहत असेल तर निश्चित इम्प्रूव्ह करायला आवडेल. पण मग तुम्हाला असं नाही वाटत की म्हणजे 10 वर्षात 8 बदल्या होतात तर लोकांचं काही ठिकाणी चुकत असेल ज्याच्यावर तुम्ही बोट ठेवताय, पण तुमचंही कुठेतरी थोडंसं चुकतं, तुम्हाला तुमच्या कार्यपद्धतीत बदल केला पाहिजे, जे लोकप्रतिनिधी सातत्यानं म्हणतात? निश्चितच, म्हणजे मी आपल्याला तेच बोलत होतो की जर माझ्या काही त्रुटी असतील तर निश्चित मी इम्प्रूव्ह करेल, परंतु फक्त बदली होणार आहे किंवा होणार नाही या अनुषंगाने काम करणं अपेक्षित नाही. ते कोणताही अधिकारी करत नाही असं मला वाटतं. मी त्याच्यापैकी एक आहे आणि म्हणून कायद्यानुसार काम करणं, पब्लिक इंटरेस्टमध्ये काम करणं
हे माझं काम आहे, रिझल्ट देणं माझं काम आहे, त्या दृष्टीने मी करत राहील. आणि जिथं जिथं मला वाटतं, जिथं जिथं मला जाणवतं, जिथं मला पॉईंट आउट केलं जातं की ह्याच्यामध्ये तुम्ही इम्प्रूव्ह करण्याचं मी आतापर्यंत करत आलोय आणि इथून पुढे करत राहील. आता बदली झाली तर काय करणार, किंवा बदली होणार नाही असं वाटतंय तुम्हाला? काय त्याच्यावरती मला कमेंट करता येणार नाही, कारण होणार आहे की नाही हे मला माहित नाहीये. परंतु जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत त्याचप्रमाणे काम करते. उद्या बदली जाईल त्या ठिकाणी काम करत राहण्याचा प्रयत्न राहील माझा, आणि चांगल्या प्रकारे आणि अधिक चांगल्या प्रकारे काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. तुम्हाला असं वाटतं की दोघांच्यात समन्वय साधून लोकांचा विकास करण्याकरता तुम्ही आणि लोकप्रतिनिधींनी दोघांनी एक एक पाऊल मागे आलं पाहिजे? नाही, मी अनेक वेळेस सांगितलं की याच्यामध्ये मला कोणत्याही दृष्टीनं एखादं पाऊल पाठीमागे घेण्यासाठी मला काही अडचण नाही. जसं मी सांगितलं की आता पाठीमागे मी ज्यावेळेस एक वीकसाठी स्टडी टूरवर होतो त्यावेळेस सन्मान्य महापौरांनी सांगितलं की मी महापालिकेत पाऊल ठेवणार नाही, आणि मी आल्यानंतर मला कळल्यानंतर मग मी अतिरिक्त आयुक्तांना सांगून त्यांची चर्चा करायला लागली, पण रिस्पॉन्स भेटला. मी स्वतः पण फोन केला की आपली जी काही अडचण आपण असेल तर मला सांगा, किंवा मी चर्चा करतो, चर्चा करायची असेल तर सांगा, तिथे येतो. मग ते म्हणे, त्यांनी सांगितलं की तुम्ही शाळेत या. तर मी शाळेत गेलो, तिथे 2 तास चर्चा झाली. त्यांनी काय अजून की 1-2 लोकप्रतिनिधी बोलवले होते, 2-2.5 तास चर्चा झाली. म्हणजे मला याच्यामध्ये काही कमीपणा वाटणार नाही की कॉर्पोरेशन चांगलं चालण्यासाठी जर मला अशा काही स्टेप्स घ्याव्या लागल्या तर मी घेत आहे, घेईल, मला त्याच्यात अडचण होणार नाही. फक्त हे करत असताना कोणताही पब्लिक इंटरेस्ट कॉम्प्रोमाइज होणार नाही हे मी बघत असतो, कोणत्याही नियमाचं उल्लंघन होणार नाही हे बघत असतो. त्याच्यामध्ये मला चर्चा करायला, डायलॉग ठेवायला माझ्यात संकुचितपणा असण्याचं काही कारण पण नाही आहे. सर, महाराष्ट्रात एवढ्या महापालिका आहेत, जिल्हे आहेत, सगळ्या ठिकाणी मोठे मोठे IAS ऑफिसर आहेत. तुम्हाला का असं वाटतं तुमच्याच बद्दल एवढे वाद का होतात, म्हणजे सोलापूर, जालना आणि आता नवी मुंबई? मला याचं उत्तर देणं थोडं अवघड जाईल, कारण ते वाद माझ्याकडून नसतात असं माझं मत आहे. परंतु दुसऱ्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर असं मला वाटतं की बऱ्याच वेळेस निर्णय माझी प्रक्रिया खूप फास्ट असते, कदाचित त्याच्यामुळे एक इम्पॅक्ट होऊ शकतो. परंतु ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जर माझ्याकडे काही त्रुटी असतील मी इम्प्रूव्ह केलेल्या आहेत, आणि इथून पुढे असेल तर इम्प्रूव्ह करत राहील. कारण मी माणूस आहे, मी काही सर्वज्ञानी नाही आहे. परंतु डेलिबरेटली कुणाविरुद्ध मुद्दा म्हणून काम करणं हे मला जमत नाही, आणि मी करत नाही आणि करणार पण नाही. पण निश्चितच हे आहे की जेवढा आपला स्कोप असतो तो इम्प्रूव्ह आपण करत जातो, त्याप्रमाणे करायला काही अडचण पण नसावी. शेवटचा प्रश्न की ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार गेल्या काही काळात नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात दिसलाय किंवा उघड झालाय, तुम्हाला असं वाटतं की इथून पुढे आणखीन चांगलं काम करायचं असेल तर याच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं तर नवी मुंबई महापालिकेत चांगली कामं होतील, का तुम्ही तुमच्या पद्धतीने जे चूक आहे ते चूक आणि जे बरोबर आहे ते बरोबर? मला वाटतं की कमिशनर म्हणून काम करताना किंवा कोणत्याही पदावरती आम्ही ज्यावेळेस काम करत असतो तर ज्या गोष्टी असतात त्या चुकीच्या गोष्टीला झाकून ठेवून कधी विकास होत नसतो असं माझं मत आहे. आणि म्हणून चुकीच्या गोष्टी असेल तर त्या मान्य केल्या पाहिजे, त्याचे रेक्टिफाय केले पाहिजे, जे काही मेजर्स घेणं अपेक्षित ते केलं पाहिजे, तेच मी करत आहे आणि इथून पुढे ते करत राहील. आणि जो सर्व अधिकारी त्याप्रमाणे करतात. कदाचित स्पीड कधी कुणाचा जास्त असतो, कमी असतो, डिपेंडिंग ऑन दॅट प्रत्येकाची काम करण्याची स्टाईल वेगळी असते. कदाचित माझी स्टाईल दुसऱ्याची असू शकणार नाही किंवा दुसऱ्यासारखी माझी असू शकणार नाही. म्हणून चुकीच्या गोष्टीला झाकून किंवा बाजूला सारून पुढे जाता येणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आणि फक्त इथल्याच बाबतीत नाही, कुठल्याही बाबतीत आहे. आणि चुका असेल तर दुरुस्त केल्या पाहिजेत, त्या दृष्टीनेच माझा प्रयत्न चालू आहे. आणि फक्त करप्शन कमी करणं, करप्शनचे केसेस काढणं हे माझं काम नाही आहे. मी असं अनेक वेळेस सांगितलं की जे रिफॉर्म्स मी आल्यानंतर केलेत, ऑनलाईन ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टम असेल, 23 सेवा आपण ऑनलाईन केलेल्या आहेत, हॉस्पिटल आपण चालू केलेले आहेत, अनेक 10-10 वर्षापासून रोड ब्लॉक झालेले होते ते आपण केलेले आहेत. अशा अनेक गोष्टी मी सांगू शकतो की ज्याच्यामध्ये आपण काम केलेलं आहे. तर त्याच्यामुळे सर्व स्तरावरती काम चालू आहे. त्याच्यातला एक भाग एक असू शकेल. जर का बदली झालीच उद्याला चुकून, म्हणजे जर तरचा विषय, तर महाराष्ट्रातच राहायला आवडेल का केंद्रात जाल तुम्ही? नाही, जर तरच्या उत्तरावर काही प्रश्नावर मी उत्तर नाही देऊ शकणार. इफ्स अँड बट्सवरती काय उत्तर देऊ शकणार आहे? तेव्हा हे आहेत तुकाराम मुंडे, ज्यांचं असं म्हणणं आहे की नियमानुसार काम करणार जे चूक आहे ते चूक त्याला म्हणणार, जे बरोबर आहे त्याला बरोबर म्हणणार, मुद्दामून कोणावर आकसबुद्धीनं कारवाई करणार नाही. पण जर का शहर खऱ्या अर्थानं स्मार्ट व्हायचं असेल आणि त्याचा विकास करायचा असेल तर मात्र काही वेळेला काही निर्णय कठोरपणे हे त्याची अंमलबजावणी करायला लागते. अधिक समन्वयानं जर का सगळं व्हायचं असेल तर लोकप्रतिनिधींनी सुद्धा एक पाऊल मागं घ्यायला हरकत नाही, ते सुद्धा एक पाऊल मागं घ्यायला तयार आहे. पाहूयात पुढच्या काही दिवसात या सगळ्या विषयात नेमकं काय होतं ते. कॅमेरामन विनय राजभरसह मिलिंद भागवत, ABP माझा, नवी मुंबई.